मला काल अशी एक माहिती मिळली, म्हणली ती दुसऱ्या कंपनी चार्जर काय तर आले म्हणलं असू द्या, पण त्यांना म्हणा वैदिकचं ती पुढे तेवढं आम्हाला द्या म्हणा तुमच्या कंपनीत असलं तर बर ती मिळते बघा. तसंच दिसतंय कॅन्ड, तसंच औषध बी आहे, काढ बॅग बी तशीच आहे, ठीक तसंच आहे. तर मग वैदिकचं बी तसलं आहे का बघा तुमच्याकडे? वैदिक काय नाही त्यांच्याकडनं. तुम्हाला सांगतो, जे चालतंय मार्केटमध्ये त्याचं डुप्लिकेशन कुणीतरी करणार आहे. बरं, डुप्लिकेशन वाला का डुप्लिकेशन करतो? कारण स्वस्तात घेणारे लोकही बसलेले, त्याच्यात दम नाहीये. दम कोणामध्ये? स्वस्तात घेणाऱ्यांमध्ये आहे. जे लोक 100% तुमच्यासारखा माणूस डुप्लिकेट घेईल का? का बरं? फुकट दिलं ते घेणार. त्याच्यामुळे जे लोक डुप्लिकेशन करतात ना, ते अशा लोकांचे जीवावर करतात ज्या लोकांना फुकट पाहिजे, स्वस्तात पाहिजे. जे लोक तुम्हाला म्हणता बाबा आमचं त्यांचं सारखंच आहे, तर मग त्याला सांगा केमिकल मुक्त बाग पिकून दाखव. थोडं वापरावं लागतं केमिकल वापरायचं, मग तुझं गाला वापरायचं. हा आपला जो फॉर्म्युला आहे हा जगामध्ये एकच आहे. जगामध्ये, भारतात नाही, जगात एकच आहे. सॉइल चार्जर असो, कृषी अमृत असो, किंवा RNPH असो, किंवा LSQ असो, तसं रासायनिक खताचे प्रत्येक दुकानामध्ये औषध आहे, प्रत्येक दुकानात खत आहे. तसं SCT वैदिकचं तुम्हाला डुप्लिकेट मिळू शकतं, परंतु सेम टू सेम कधीच मिळणार नाही. एखादा माणूस जगाला मूर्ख काही दिवसांसाठी बनवू शकतो, कायमचा बनवू शकतो का? तुम्ही मला म्हणले फसवते ती सगळीच, फक्त फसायचं का नाही आपण ठरवायचं. हा, टाळ्या वाजवायसाठी सगळ्यात महत्त्वाचं उत्तर आहे. फसवणार म्हणजे त्यांचा बिझनेस आहे फसवायचा, फक्त आपण गळ माशाला टाकतो किती मासवालं, पण तिथे गळात अडकायचं नाही आपण ठरवायचं. त्या लोभात पडायचं नाही ना. राम सरांचं पण ऐकू नका, ते आजमावून बघा. जसं तुम्ही आजमावून बघितलं तसं प्रत्येक शेतकऱ्याने आजमावून बघा. मला एवढंच तुम्हाला सांगायचं. तुम्ही मला माझ्यावर पण शंका घ्या. ज्या दिवशी तुम्ही माझ्यावर शंका घ्यायला सुरुवात कराल ना, त्या दिवशी खऱ्या अर्थाने परिपक्व व्हा. लोकांनी तीच म्हणतोय आल्यावर चांगलं दिसते असं म्हणणं, ह्यात चुकीचं काय आहे ते सांगा. काय चुकीचं बरोबर, आहे ते क्या बात आहे. दाखवा. टाळ्या वाजवा, हे महत्वाचं आहे. चांगलं चांगलं कौतुक कोणी पण करतो, पण तोंडावर तुमच्या उणिवा दाखवल्या पाहिजे, ते माणसांची गरज आहे. तोंडावर गोड बोलणारे, मागं पुढे काड्या करणारे तर प्रत्येक जणी. तोंडावर कडू बोलणारा आणि मागं पुढे खरं बोलणारा तो माणूस विरळ आहे. काय म्हणते तुमचं? माणसाने तोंडावर कडू बोलावं आणि मागं पुढे कौतुक करावं. लोक कसं करतात? म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये सगळं उलट होत. तुमच्या बाबतीत होणार नाही, याची काळजी तुम्ही घेताय, त्याच्यामुळे चांगलं आहे सगळं.